एक महत्त्वाची बातमी, मुंबईत मनपाच्या विशेष स्वच्छता मोहिमेला आजपासून सुरुवात झालेली आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते। 15 जूनपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम चालणार आहे। नद्यांच्या आणि नाल्यांच्या आजूबाजूच्या परिसरात विशेष लक्ष देण्यात येईल। आवश्यकतेनुसार अतिरिक्त झाडलोटही केली जाणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईत सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसानंतर आता महानगरपालिकेने आज सकाळपासूनच स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली आहे। आज आपण पाहतोय की सकाळपासूनच स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10:30 पासून बऱ्याच ठिकाणी आता महानगरपालिकेच्या वतीने नियमित साफसफाई केली जाणार आहे आणि 15 जूनपर्यंत ही साफसफाई अशाच पद्धतीने चालणार असल्याची माहिती मिळते। बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आजपासून ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली गेलेली आहे। पावसाचं पाणी नाल्यांमध्ये मोकळेपणाने जावं आणि यासाठी सार्वजनिक ठिकाणी फेकलेला कचरा, भंगार, फर्निचर, इतर टाकाऊ वस्तू, झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या सुद्धा एकत्र गोळा करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे। माटुंग्याचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पारसी कॉलनीकडे जाणारा जो रस्ता आहे तो या ठिकाणी पाण्याने भरलेला असतो जेव्हा जेव्हा पाऊस पडतो। पण आपण पाहतोय की आता ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि दूरपर्यंत जर नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळेल की पूर्ण या संपूर्ण परिसरामध्ये आता महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी हा संपूर्ण परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली आहे। एकंदरीतच या स्वच्छतेचा किती फायदा होणार आहे आणि जास्त पाऊस पडला तर पुन्हा मुंबई तुंबणार का, असा सवाल सुद्धा मुंबईकर विचारत आहेत। कॅमेरा पर्सन सिद्धेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।